रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। मध्ये नारायण शुद्ध पुण्य तेक शरणागत देव राखे वीरवाखे विघ्नाचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेक तुकामनी नीनवावे कळी भावे वरमहे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण सर इकडे तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता जे गावी केला वास त्यासी नसावे उदास नमो सद्गुरु धावबा मोतीरामा तुमा प्राचितो कीर्तनी राम नाम तोरे धावुनिया बुद्धि देई कीर्तनिया नमीन मी येईल तुझा पाया विठाला 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 जय
रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका ओ रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका आचरण आलो म्हणे तुका चरण आलो म्हणे तुका आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका रामरायाच्या सेवका चरण आलो म्हणे तुका चरण आलो म्हणे तुका चरण आलो म्हणे तुका रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका सेवका शरण आलो मनी तुका तया माझे दंडवत अपी कुळी नरका घोरा का जाता जया मध्ये नारायण शुद्ध पुण्यतीक प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्माननी श्री संत देऊचे सुप्रसिद्ध साधू असे असणारे श्री तुकोबाराय यांच्या गात्यातील 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. अभंगाच्या द्वारे महाराज सांगतात करनेते हेची करा नरका घोरा का जाता. महाराज म्हणतात काय करा तुम्ही असं नरकाला जाणार नाहीत असं करा. हेच करा म्हणजे कीर्तन करा भजन करा देवाचंच नामस्मरण घ्या त्यानं तुम्ही नरकाच्या प्राप्तीला जाणार नाहीत किंवा नरकाला जाणार नाहीत. मग नामस्मरण घेतल्यावर तुम्हाला देव दिसेल किंवा देव भेटेल आणि तुमचं जे पाप आहे ते नाहीसं होईल आणि तुमचं जे नामस्मरणाने शुद्ध पुण्य होईल. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक. हो महाराज आमचं पापही गेलं शुद्ध पुण्यही झालं मग पुढं काय होईल. महाराज सांगतात तुमच्यावर जे विघ्न येतील ते विघ्न वेगळ्या मार्गाने जातील बाबा वेगळ्या मार्गाने निघून जातील विघ्न. हो महाराज आम्ही नामस्मरण केल्यावर काय करावं लागन शरणागत देव राखे वेर वाके विघ्नाचे ते विघ्न नाहीसे होतील वेगळ्या मार्गाने निघून जातील. हो महाराज आमच्यावर विघ्न आलेले जातात मग आम्ही पुढं काय केलं पाहिजे नमनता ठुली पाहिजे अंगात नम्रता ठुली पाहिजे. नमनता तुका मने नीन व्हावे कळे भावे वर्मही. जी आपली भावना नम्रता जर अंगात ठेवली किंवा नम्रता जर पाळली तर आपली भावना जी आहे ती देवाला कळती समजती काय भावना आहे. तर तुका मने नीन व्हावे कळे भावे वर्मही. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. साधा सोपा बुद्धीला झेपेल असा अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. झालं कीर्तन. विठाला 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 ही जी सेवा आहे आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. ही जी सेवा आहे ब्रह्मीभूत मोतीराम महाराजांची सेवा आहे. ही जी सेवा आहे गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य सोपान काका महाराज इसातकरांची सेवा आहे. ही हनुमंतरायाच्या दरबारामध्ये माझ्याकडे आलेली सेवा अज्ञान पामराकडे हनुमंतराय ही करून घेतील सेवा. व अभंगाच्या द्वारे बोलण्याचा आधी थोडासा परिहार देणं म्हणजे वक्त्याचं कर्तव्य असतं. आज तुम्हाला माहितीच आहे किम निमित्त कार्यक्रम आहे. पौर्णिमेच्या दिवशी दर पौर्णिमेला इथं कीर्तन असतं.
बाराशिव हे तीर्थक्षेत्र महान मोठं आहे, आपल्या परिसराचं वैभव आहे. आणि इथला हनुमंतराय असा आहे, नवसाला पावणारा सुद्धा आहे. आणि हनुमंतरायाचे एवढे चमत्कार बघितले किंवा हनुमंतराय दाखवतेत बी. हनुमंतरायाच्या नुसतं दरबारात जरी आलं तरी आपल्यावर विघ्न येत नाही. हनुमंतरायाच्या दरबारामध्ये दर पौर्णिमेला कीर्तन सेवा घडत आहे व मला आमंत्रित केलेले असे असणारे करंजळ्याचे पक्वाज सम्राट, पक्वाज विशारद असे असणारे ऋषिकेश महाराज करंजळेकर व तसे दुसरे पक्वाज वादक नवनाथ महाराज गुंडेकर, आमचे जीवलग मित्र कुठे गेले, व आमचे भजन सम्राट शिवाजी मामा गुंडेगावकर असतील, माऊली मामा करंजळेकर असतील व करंजळ्याचे भजनी मंडळ, परिसरातली भजनी मंडळ, अण्णा वसुदेवांना इथं व सगळे भाविक भक्त, मातावर्ग, पितावर्ग व भाविक भक्त सेवेकरता माझ्या उपस्थित आहेत. यांना कोटी कोटी प्रणाम व एक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पायावरी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे महाराज म्हणतात, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. बाबा अभंगामध्ये चकारात्मक शब्द वापरले. तो काय करावं? कर म्हणजे हात आले, कर म्हणजे कर्म आले. ह्या हातांनी कर्म कसे केले पाहिजे? एक वर्ग आहे जो नित्य कर्म करतो. असे 7 वर्ग आहेत कर्माचे, त्यातले 3 सांगतो, बाकीचे 4 पुढच्या कीर्तनात. सगळे कर्म सांगायला गेलं तर कीर्तनच कर्माचं आहे. विठाला विठाला पहिलं जे कर्म आहे नित्य कर्म, दुसरं कर्म आहे ते सत्य कर्म, आणि तिसरं कर्म आहे ते प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म कशाला म्हणतात? आपण दररोज स्नान करताव, देवपूजा करताव, हे नित्य कर्म आहे. यामध्ये पापही नाही, पुण्यही नाही. पर स्नान न करता आंघोळीची जर गोळी घेतली तर पाप आहे, पापाचे लक्षण आहे. स्नान करून देवपूजा केली, देवाला गंध नाही लावला, नैवेद्य नाही दाखवला तर पाप होतो. हे नित्यकर्म आहे. नित्यकर्म कसं केलं पाहिजे?
स्नान केलं पाहिजे, देवपूजा केली पाहिजे. स्नान केलं पाहिजे, देवपूजा केली पाहिजे आणि देवाला नैवेद्य दाखवून आपण भोजन केलं पाहिजे. हे नित्यकर्म झालं. सत्यकर्म काय म्हणजे? सत्यकर्म म्हणजे जे काही असन ते सत्यच बोलणं आणि जे काही आपल्या हातानं जे घडत असन ते सत्यच घडलं पाहिजे. बाबा खरं बोललं तरी देव भेटतो, खरे बोले तरी खरे बोले तरी खरं बोलणं म्हणजे खरे बोले तरी हरी. जे सत्यकर्म आहे ते खरं बोलणं आहे. खरं बोललं तरी आपल्याला देव भेटू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात सत्यकर्म म्हणजे खरं बोललं तरी तुम्हा आम्हाला देव भेटू शकतो, पर खोटं जर बोललं तर तुम्ही आघोरी नरकाच्या प्राप्तीला जाता. विठाला विठाला. प्रायश्चित्य कर्म म्हणजे काय? तुम्हाला नैमित्य कर्म सांगितलं, नित्य कर्म सांगितलं, निमित्त कर्म सांगितलं, सत्यकर्म सांगितलं आणि प्रायश्चित्य कर्म म्हणजे काय? तुमच्या आमच्या गळ्यात जी तुळशीची माळ जी आहे ते प्रायश्चित्य कर्म, ते प्रायश्चित्य कर्माचं पाप जाळती. तुमच्या आमच्या हाताने किडा मुंगी मेली तर ते प्रायश्चित्य कर्म आहे. आणि एखादी जर मांजर मेली ती पण प्रायश्चित्य कर्म आहे. आणि गो हत्या झाली तर ती गो हत्येचं पातक आहे. विठाला विठाला. मग प्रायश्चित्य कर्मापासून तुम्हा आम्हाला सुटका करायची असेल तर माळ घालावं लागेल, कपाळाला गंध लावावं लागेल. प्रायश्चित्य कर्मापासून सुटका होईल. आता काही शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्ग जी फवारणी करते
ते धान चांगलं यावं येण्याकरिता फवारणी करतात, किंवा जे काय मोह असेल, काय रोग असेल, किडे असतील, मकुडे असतील, ते मारण्यासाठी फवारणी करतात. मग हे सुद्धा प्रायश्चित्तच कर्म आहे. पण शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये माळ जर असेल तर प्रायश्चित्त कर्मापासून सुटका होईल. विठाला 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 मग प्रायश्चित्त कर्म कोण करतं? नित्य कर्म कोण करतं? निमित्त कर्म कोण करतं? सत्य कर्म कोण करतं? हे जीव करतं. हे जे कर्म आहे हे जीव करते. पशु प्राण्याला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. पशु काय पाप पुण्य पशु काय पाप पुण्य उत्तम मध्यम बाबा, पशुला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही, पण जीवाला पाप पुण्य तर कळतं. जीवाला पाप पुण्य कळतं. मग तुम्हा आम्हाला नित्य कर्म करण्यासाठी संत महात्मे जागे करतात. उठा जागे वारे आता, जागे वारे आता, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा सुख विद्या तुम्हा आम्हाला जागे करतात. देव हा जगवतो, जीव हा जगतो आणि संत हे जागे करतात. जागा रे गोपमना मे जागा, गोपाळानो राम नामे जागा. जागा रे गोपाळानो राम नामे जागा, गोपाळानो राम नामे जागा. जागा रे गोपाळानो राम नामे जागा.
जागा रे गोपाळानो राम नामे जागा. संत महात्मे जागा म्हणतात, परमार्थाला लागा म्हणतात. तुम्ही नामस्मरण घ्या, पर देव जगवतो, जीव हा जगतो. अहो एखाद वृक्ष असेल, तो बारीक कोंबातील असेल, त्याला लहानाचं मोठं करायचं देवाच्या हातात आहे. तुम्हा आम्हाला किती दिवस ठेवायचं हे पण देवाच्या हातात आहे. अहो वृक्षाला पाणी घालणं हे आपलं निमित्त असतं. वृक्षाची हे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता मग कोठे. वृक्षाची हे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता वृक्षाची पाने हाची झाले ज्याची सत्ता राहिली त्या देवाच्या हातामध्ये वृक्षाचं पान हलवायचंय का नाही? त्या देवाच्या हातामध्ये. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळी. अहो आपण निमित्त आहे झाडाला मोठं करण्याकरिता, किंवा झाड मोठं जर होत नसेल तर पाणी टाकलं हे आपलं निमित्त आहे. त्याला खत घालणं हे सुद्धा आपलं निमित्त आहे. पण आंब्याचं वृक्ष जर असेल त्याला फळं, आवाज थोडा कमी करा, शिट्टी माराली. विठाला 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 त्या वृक्षाला तोर येऊ द्यायचा का नाही? त्या वृक्षाला फळ येऊ द्यायचं का नाही? तो त्याच्या हातात आहे. अहो आपण जर कितीही प्रयत्न केले वृक्षाला फळ आणण्यासाठी, तर देवाच्या जर मनात नसेल वृक्षाला फळ न येऊ द्यायचं, तर देव येऊ देत नाही. आपण निमित्त आहेत, पर तो देव जगवणार आहे. आणि देव कितीक जणाला जगवतो? पोषितो जगासी एकला तो पोषितो जगासी एकला तो पोषितो जगासी एकला तो पोषितो जगासी. ओ कारणाठवी कृपाळू देवाचे कृपाळू देवाचे. ओ कारणाठवी कृपाळू देवाचे कृपाळू देवाचे. पोषितो जगासी एकला पोषितो जगासी पोषितो जगासी पोषितो जगासी काशी एकला तो एकलाच देव आहे. पर कितीक जणाला जगवतो? झाड झुडप वृक्ष वेली यांना सुद्धा देवच जगवतो. पशु पक्षी यांना सुद्धा देवच जगवतो, आणि जीवांना सुद्धा देवच जगवतो. विठाला विठाला विठाला.
महाराजांनी मला सांगितलं 12 शिव म्हणजे चांगले श्रोते. तर आपण थोडंफार इकडे तिकडे बोललं असतं पर्यंत श्रोते चांगले त्याच्याने विचार करून बोलायला लागतो. विठाला विठाला दुसरा वर्ग आहे जगणारा. जगणारा म्हणजे कोण? तुम्ही आम्ही. आपण फक्त स्वार्थ बघतात, सत्य कर्माकडे लक्ष देत नाहीत, निमित्त कर्माकडे लक्ष देत नाहीत, नित्य कर्माकडे लक्ष देत नाहीत आणि प्रायश्चित्य कर्माकडेही लक्ष देत नाही. अहो शास्त्रामध्ये असं सांगितलंय, तुमच्या हाताने जर किडी मुंगी जर मेली तर तुम्ही स्नान केलं पाहिजे. पण तुम्ही आम्ही न विचार करता अनेक जीव घेतात. तर खाणारे पिणारे ते किती जीव घेत असतील. तुम्ही आम्ही अनेक जीव घेतात. अहो मी महाराज आहे म्हणून माझ्या हातातून पाप घडणार नाही असं शंकाच नाही. माझ्या सुद्धा हातातून पाप घडतं. पण आपण स्वतंत्र किंवा स्वार्थ पाहता, स्वार्थ न पाहता नित्य कर्म केलं पाहिजे, निमित्त कर्म केलं पाहिजे आणि प्रायश्चित्य कर्माकडे लक्ष दिलं पाहिजे. विठाला विठाला मग आपण जगणारे आहेत. जगणारा जीव आहे म्हणून त्याकरता संत महात्मे आपल्याला जाग करतात. आता जागा रे बाईनो जागा, हो आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. ओर निधड्याने, ओर निधड्याने भाई म्हणतात, भाऊ म्हणतात. तुम्ही जागे होण्यासाठी आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यानी नाडूनी भागा. आता चोर म्हणजे काय? चोर म्हणजे काळ आहे. तो झोपलाय. एकदा का जागा झाला तुम्हा आम्हाला घेऊन जाईल. मग तोपर्यंत जो काळ झोपलाय तोपर्यंत आम्ही तुम्ही जागे झाली पाहिजे. जागे होऊन काय केलं पाहिजे? परमार्थाला लागलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी म्हणजे एक जात आहे आताच्या हल्लीच्या काळात. जोगी ही जात आहे आणि जगजोगी म्हणजे जीवाला उपदेश केलाय. महाराजांनी जीवाला उपदेश केलाय. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. किंवा महाराज तुम्ही सांगून सुद्धा ऐकनात. मग महाराजांनी हात जोडले, कर जोडून विनवितो तुम्हा.
पाया विनवितो तुम्हाला रागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम करटाळे बोला मुखी नाम करटाळे बोला मुखी नाम करटाळे बोला मुखी नाम रागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम रागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम महाराज पाया पडतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. किंवा कर जोडून या कथे काळी आपण असावे जवळी. किंवा कर जोडितो विनवित कर जोडून विनवितो तुम्हा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. किंवा जोडून या कर चरणी ठेवितो माता परिसावी विनंती माझे पंढरी. महाराजांनी पाया पडले आणि तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं कर्ण म्हणजे काय. कर्ण म्हणजे कर्म येतं आणि कर म्हणजे हात येतात. मग महाराजांनी कर म्हणजे हात जोडून सांगितलं तुम्हा आम्हाला जागे व्हा म्हणून. बोलू नका विठाला 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 मग हात जोडून सुद्धा जागे झाले नाहीत आणि कायिक वर्ग जागा झाला. कायिक वर्ग जागा तर झालाच नाही आणि कायिक वर्ग जागा झाला. जागा झाला पर तुकाराम महाराजांकडे कायिक वर्ग गेला. महाराज तुम्ही सांगतात कर नेते हेची करा. आम्ही काय करावं लागेल. आमचं कर्म आहे. आमचं जे कर्म इथून पुढे गेलं ते कुसंगतीत गेलं. आम्ही कुसंगतीत विठाला 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 आमचं कर्म जे इथून पुढे गेलं जे महागलचं कर्म जे आहे आमचं ते कुसंगतीत घातलं आम्ही. पर इथून पुढे कोणाला विचारून कर्म करा. महाराज म्हणले कोणाला विचारू नका चांगल्या संत महात्म्याला विचारा. अहो महाराज आम्ही संत महात्म्याला विचारतात पर संत महात्मे आम्हाला सल्ला देतील का. तुकाराम महाराज म्हणले संत महात्मे का सल्ला नाही देणार. तुम्ही जर नित्य कर्म निमित्त कर्म प्रायश्चित्य कर्म जर करत असता तर तुम्हाला संत महात्मे का सल्ला नाही देणार. हो महाराज आम्ही संताकडे जाऊ पर संत महात्मे आम्हाला काय सांगतात. अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात करनीती करा नरका घोरा काला नरका घोरा काला नरका घोरा काला करनीती हेची करा नरका घोरा का जाता. महाराज म्हणतात तुम्ही करा पर काय करा हेच करा. कीर्तन करा भजन करता आघोरी नरकाच्या प्राप्तीला जाऊ नका. मग साधक म्हणले महाराज आम्हाला तर कीर्तन येत नाही आम्हाला भजन येत नाही
आमचा सोर लागत नाही, आता मोवा सोर लागत नाही. विठाला 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 एक विनोदाचा विषय झाला. प्रसाधक म्हणतात महाराज आम्हाला कीर्तन येत नाही. अहो कीर्तनाची व्याख्याच नाही ना. बोल राम कृष्ण येईल तैसा बोल राम कृष्ण येईल तैसा बोल राम कृष्ण येईल तैसा बोल राम कृष्ण नाही दयावीन भुकेला विठ्ठल नाहीतया बिन भुकेला विठ्ठल येईन तैसा बोल रामकृष्ण. महाराज आम्ही काय करावं लागेल आम्हाला? तुम्ही नामस्मरण करा. कीर्तनाची व्याख्या म्हणजे काय हो? धोतर घालणं, नेहरू शर्ट घालणं, कंबर बांधणं, फेटा बांधणं ही व्याख्या नाही. अहो कीर्तनाची व्याख्या म्हणजे नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे हरिचे गुण मुखी गावे हरिचे गुण मग काही नोहे बाधा मग काही नोहे बाधा मुखी गावे हरिचे गुण मुखी गावे हरिचे गुण मग काही नोहे बाधा मग काही नोहे बाधा. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. आपला टाइम झालेला आहे. 10-5 मिनिटं घेतो इकडे. विठाला 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 हॅलो मुखी गावे हरीचे गुण म्हणजे नुसतं तुम्ही देवाचं नाम जरी घेतलं तरी पण मी तुमच्या मुखातून कीर्तन घडलं जातं. आणि तुम्ही जर देवाचं नामस्मरण घेतलं तर तुम्हाला कोणत्याहीच प्रकारची बाधा होत नाही. तुम्हाला कोणत्याच प्रकारची बाधा होत नाही. हो महाराज आम्ही नामस्मरण घेऊ पण आम्हाला देव भेटेल का? भेटणार. आओ जिथं अशोक वाटीमध्ये रावणाच्या नगरीमध्ये विठाला 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 रावणाच्या नगरीमध्ये एवढं भजन करत होते अशोक वाटीमध्ये तर त्या झाडा झुडपांना सुद्धा वाटायचा आम्हाला प्रभू भेटतील, आमचा उद्धार करतील. काय पण नामाची महत्व सांगतोय. नामाचं महत्व सांगतोय. सीता मातेला अशोक वाटेमध्ये रावणाने नेऊन ठेवलं.
सीता माते तर नामस्मरण करूच लागल्या, पण आसपासचे झाड झुडप पशु पक्षी सुद्धा नामस्मरण करू लागले. जेथे सीतेची वस्ती घडे तेथे राम नाम स्मरती झाडे. पशु पक्षियासी स्मरण घडे. पाषाण खडे राम राम स्मरती विठाला विठाला. विठाला 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 विठाला. एक ना एक दिवस रामप्रभू अशोक वाटेमध्ये गेले आणि ज्यांना आस लागली होती राम प्रभूच्या भेटीची त्यांचा तो उद्धार केलाच. त्यांचा तो उद्धार केला, पण त्यातल्या त्यात पशु पक्ष्याचा सुद्धा उद्धार केला, झाडा झुडपांचा सुद्धा उद्धार केला. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उधरिले मुक्त केले राक्षसा. कपी कुळ उधरिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उधरिले मुक्त केले राक्षस. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उधरिले मुक्त केले राक्षसा. शिवाजी मामाने प्रमाण दिलं, नाम चांगले चांगले. नाम हे चांगलं आहे, पर त्यातल्या त्यात राक्षसाचा सुद्धा उद्धारच केला. मुक्त केले म्हणजे उद्धारच केला. पर पाषाण खडे यांचा सुद्धा उद्धार केला. अहो नवे नवे तिकडं तर ते लंकेचं जाऊ द्या, पण आपल्या परभणी जिल्ह्यात पशु पक्ष्यांचा सुद्धा उद्धार झालाय. ठाकूर बुवाचा घोडा एकादश करत होता, पर ठाकूर बुवाच्या घोड्याची समाधी कुठे? पंढरपूर. आणि ती बी वाळवंटामध्ये कोणालाही जागा भेटत नाही, पर ठाकूर बुवाच्या घोड्याची समाधी वाळवंटामध्ये. अहो मोतीराम महाराजांच्या संगतीमध्ये कुत्रा आला, तर मोतीराम महाराजांच्या संगतीमधल्या कुत्र्याची सुद्धा गोदावरीच्या तीरावर समाधी. जा धानुऱ्याला, काळ्याच्या धानुऱ्याला. आणि मोतीराम महाराजांच्या संगतीत आमच्या तुमच्यासारखे अज्ञान पामर आले, तुमचा आमचा उद्धार होईल यात शंका आहे. पण आम्हा तुम्हाला परमार्थाचा तर मार्ग दाखवला. विठाला 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 विठाला. मोतीराम महाराज यांचं पिंगळीला कीर्तन चालू होतं. पिंगळीला कीर्तन चालू असताना मारोतराव महाराज दस्तापूरहून घोड्यावर मोतीराम महाराजाच्या कीर्तनाला गेले. मारोतराव महाराजाला फक्त मोतीराम महाराजाने एकच शब्द टाकला, मारोतराव पाटील या. अहो कौरक पाटील की करतात, चला आमच्या संघ. त्या क्षणात मारुतराव महाराजांनी संसाराचा त्याग केला
मोतीराम महाराजांच्या संगतीत राहिली. मोतीराम महाराज गेल्यानंतर पद्मावतीवर राहिली. मारुतराव महाराजांचा सुद्धा उद्धार झाला. मारुतराव महाराजांच्या संगतीत येऊन सोपान काकाने सुद्धा संसाराचा त्याग केला. सोपान काकाचा सुद्धा उद्धारच झाला. अहो फक्त सहज बोलले हीच उपदेश आणि करूनी सायास शिकविती. मोतीराम महाराज काय म्हणले मारुतराव महाराजाला? मारुतराव पाटील, अहो तुम्ही तर गावचे पाटील आहेत. अहो हे काकानी पाटील भजन करीत गावोगावी फिरतय आणि तुम्ही आमच्या संगतीत या. एका पाटलाला दुसरा पाटील संगतीला होईन. विठाला विठाला विठाला. मोतीराम महाराजांनी मारुतराव महाराजांनी फक्त नामस्मरण केलं आणि नामस्मरण जर केलं तर त्या नामस्मरणाने शुद्ध पुण्य होते. आता प्रमाण राहू द्या. त्या नामस्मरणाने शुद्ध पुण्य होते आणि शुद्ध पुण्य झाल्यावर तुम्हा आम्हाला कणाकणामध्ये, चराचरामध्ये आणि पशुपक्ष्यामध्ये, मुंगळ्यामध्ये, झाडामध्ये फक्त देवच दिसतो. पर त्या शुद्ध पुण्याच्या पदाच्या प्राप्तीला तुम्ही आम्ही गेले पाहिजे तवा दिसतं देव. दिसत नाही असा नाही दिसत. सध्याच्या काळामध्ये कसं आहे, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण. एखादा महात्मा येऊ शकतंय, म्हणू शकतं जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. पण भगवान परमात्मा कुठं नाही. भक्त प्रल्हादासाठी खांबात प्रगटला. तुकाराम महाराजासाठी चराचरामध्ये भगवान परमात्मा राहिला. आणि काही संतांसाठी अहो चोकोबारायसाठी चोकोबारायचे बाळातपण केले. पण भगवान परमात्मा धावून आला. चोकोबारायाच्या पत्नीचं बाळातपण केलं. पण भगवान परमात्मा कोणाच्या वेशामध्ये नाही, सगळ्यामध्येच भगवान परमात्मा दिसतो. पण शुद्ध पुण्य झालं पाहिजे. आणि तो भगवान परमात्मा एकदा आपलासा झाला आणि तो आपल्याला कणाकणामध्ये, चराचरामध्ये दिसू लागला तर आपल्यावर कितीही संकट येऊ द्या तो निवारण करतो. एक वृंदावनची घटना आहे, नीट लक्ष देऊन ऐका. वृंदावनला एक भक्त जायचा, वर्षाच्या कडीला एकदाच जायचा. आणि तो होता भक्त गरीब होता. फार अशी बिकट परिस्थिती. एका टायमाचा अन्न भेटल का नाही यात शंका होती. पर त्या भक्ताचं नाव होतं मुरली. त्याच्यावर असं भयंकर संकट आलं. पर त्यावेळेस सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा धावून आले. मुरलीला वृंदावनला जायचं होतं बाके बिहारीला भेटण्याकरता. बाके बिहारीला भेटण्याकरता जायचं होतं. पैसा नव्हता, आडला नव्हता. तर त्याच्यानं एका सावकाराकडे मुरली गेली. म्हणले सावकार. सावकाराला वाटलं आता आपलंच गिऱ्हाईक आहे. बोल मुरली काय पाहिजे? मला बाके बिहारीला भेटण्याकरता जायचंय आणि तुमची थोडीशी मदत पाहिजे. सावकार म्हणला बोल मुरली काय पाहिजे मदत? मला तुमच्याकडून 5-25 हजार रुपये पाहिजे. सावकार म्हणला मुरली 5-25 काय 50 नाही, पर वापिस आणून दे, वापस आणून दे. मुरलीने ते पैसे घेतले. बाके बिहारीचं दर्शन केलं. वृंदावनला आले. मथुरेचं स्नान केलं वगैरे. आणि मुरली दर्शन करून बाके बिहारला येतो म्हणून नमस्कार केला आणि वापस गावाकडे निघाले. गावाकडे निघाले. सावकाराच्या दारात आले. काही पैसे घेतले आणि सावकाराची वापिस केली. सावकाराचे पैसे वापिस केले.
आता देताना सावकाराने 4 चौघात मुरलीला पैसे दिलते, पण मुरलीनं देताना सावकाराला एकंत्रात पैसे दिलते. पर त्या चोरीचा मुरलीवर आला. म्हणे मुरली, सावकार म्हणायचा 4 चौघात, मुरली माझे पैसे कधी देणारस? मुरली म्हणायची सावकार तुमचे पैसे दिले मी, तुझ्याकडे काय सबूत आहे? आता मुरलीने एकांत्रात पैसे दिलते, मुरलीकडे सबूत नव्हता. मुरलीचा आणि सावकाराचा खटला चालला, भांडणं चालले, तंटा चालला. हे तंटा गेला सरपंचाकडे गेला, सरपंचाकडून पोलीस पाटलाकडे गेला, पोलीस पाटलातून पोलीस स्टेशनमध्ये गेला, पोलीस स्टेशनतून कोर्टामध्ये गेला. जेज म्हणून लागली, मुरली तू सावकाराचे पैसे दिलेस का? मुरली म्हणला, माझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची शपथ घालून सांगतो, मी सावकाराला पैसे दिले. सावकार म्हणायचा मुरलीकडे सबूत काय? असा खटला चलत 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 मुरलीला एक 10-20 मिनिटाचा टाइम दिला, ब्रेक दिला. जे झाला, मुरली अरे तुझी भावना बघून मला सुद्धा वाटतंय तू सावकाराचे पैसे दिलेस, पर तो सावकार म्हणतो की माझे पैसे दिले नाही. अरे माहीत आहे गरीबावर अन्याय करतात, गरीबाचं कोण चालू देत नाही, गरीबावर अन्याय होल्या जातो. पर तू बोलू नका, इक्षोपाला विठाला 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 पर गरीबावर अन्याय होतो. पर तू एक सबूत बघ आणि त्या सबूताला कबूल करायला तुझे पैसे माफ केल्या जातील. तर मुरली विचारात पडला, बाबा आपल्याकडून साक्षी कोण देणार आहे? आपण गरीब माणसं, मोठ्याचं चालतं, मग साक्षी कोण देणार आहे? म्हणून मुरलीने विचार केला, आपल्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्यालाच आपण आवाज देऊ. तो आपल्या हाकेसाठी धावल, आपल्या भक्ती करता तो धावेल. पुन्हा जेजनं विचारलं, मुरली सावकाराचे पैसे दिले नाहीत असे सावकार म्हणतात, पर तुझ्याकडे काय सबूत आहे का? मुरली म्हणला, सावकार माझ्याकडे सबूत आहे. तू कोणाच्या देखत पैसे दिलेस? अहो कोणाच्या देखत दिले अगर नाही, खाली बसा, झालं 10-20 मिनिटं राहिले. विठाला 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 पर माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याला माहित आहेत मी सावकाराचे पैसे दिलेत. देवानं साक्षात गुढीत टाकली कोर्टामध्ये. वृंदावनातून आले, कोर्टामध्ये आली, पगडी बांधलेली, डोक्याला मोरपंख. देवाला विचारलं गेलं, जय तुम्ही कोण? मी मुरलीचा मालक आहे, मला श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणतात. पर देव आता जरी इथं देव प्रगटला तर कोणाचा विश्वास नाही बसणार, कोणाचाच नाही विश्वास बसणार. जेचा सुद्धा विश्वास बसला नाही. मग विचारलं, मुरलीनं तुमच्या देखत सावकाराचे पैसे दिले का? पर भगवान परमात्म्याने सांगितले, माझ्या देखत तर नाही दिले, पर सावकाराच्या वहीमधून लिहिलेला आहे, नोट्स केलेली आहे. मुरलीने ह्या वेळी इतके पैसे दिले आणि मुरलीने ह्या टायमाला इतके पैसे दिले. विठाला विठाला तर तो जज म्हणला, माझ्या जेलमध्ये, माझ्या कोर्टामध्ये
देवाच्या सुद्धा भक्ताला न्याय नाही मिळू दिला. मी देवाच्या भक्ताला सुद्धा छळलं. पर मी जर देवाच्या कोर्टात जेव्हा जाईल तेव्हा मला कुठून देव न्याय देईल. जहा जमुना किनारा है श्रीनिधि वन प्यारा है कन कन में प्यारी जू जहाँ तेरा नजारा है. भक्तावर किती संकट येऊ द्या हा केसरशी उडे विठाला 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 तसं आपल्यावर कितीही विघ्न येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, देव आपल्या विघ्नाचं निवारण करतो. शरणागत देव राखे वीर वाके विघ्नाचे. आहो भक्त प्रल्हादाव सुद्धा विघ्न आलत. बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी वागवी किंवा वाचवी. विठाला 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 विठ्ठल तुमच्या आमच्यावर कितीही संकट येऊ द्या, ते देव निवारण करत. नामाची ताकद एवढी देवापशी तर नेते. हनुमंतरायाने काय केलं? आयुष्य नामस्मरणात घातलं. हनुमंतराय एवढे बलवान होते, एवढे शक्तिवान होते, पर हनुमंतरायानं फक्त दासाची सेवा केली. दासत्व निकट हनुमंती पै केली म्हणून देखिले रामचरण. अहो हनुमंतरायाने फक्त राम प्रभूचे चरणच पाहायचे आणि दासाचं हितच करायचं किंवा दासाची सेवाच करायची. पर तुम्ही आम्ही सेवक होऊ शकत नाही. आणि आपल्याला आणि हल्लीच्या काळामध्ये या कलियुगामध्ये सेवक कोणाला होऊ वाटतं का? सध्या मालक होऊ वाटतं. महाराजाला अभ्यास झाला आणि सेवक तर होऊच वाटत नाही. अहो थोडं जरी म्हटलं जरासं मंदिरातलं झाडून घ्या मला म्हणतो मला. हे कलियुगाचा परिणाम आहे. आता तर कलियुग प्रारंभ आहे. आता तर कलियुगाची सुरुवात आहे. आता इथून पुढे कलियुगामध्ये काय काय घडेल काय सांगता येत नाही. एक नाथ महाराजांनी सांगितले 700 वर्षापूर्वी. 700 वर्षापूर्वी सांगितलंय. थोडं विकू द्या. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत घडेल. बहीण भाव दोघांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा भ्रतार मागेल. 6 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहील. ऐका कलियुगाची खोरी पुत्र होईल पित्याचा वैरी. भ्रतारा सोडोनी फिरती घरोघरी नारी. नारी रे नारी. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. 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 शकुन सांगावया आल्या यमाई माझे नाव. शकुन सांगावया आल्या यमाई माझे नाव. शकुन सांगावया आल्या यमाई माझे नाव. शकुन सांगावया आल्या
मध्ये दादा एक विपरीत घडेल, बहीण भावा दोघाचा विवाह लागेल. आता आपल्या समाजामध्ये नाही बरं, हिंदू समाजात तर काही समाजामध्ये आहे. मी काय त्या समाजाचं नाव घेणार नाही, माझा पॉइंट पकडते. विठाला 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 आणि कसं आहे माहिती आहे का, आपण वरडून 2 तास 3 तास कितीही कीर्तन सांगू द्या आणि आपला फक्त एक शब्द चुकीचा जाऊ द्या, लगेच आपल्याला ती समाज आकर्षण करतात ना, आपल्या पाठीमाग वेदना लावतात. तसं काय आपण काय सांगणार नाही. माझ्यात एकच झालेलं आहे, मावस बहिणीचं आणि मावस भावाचं लग्न झालं पुण्यामध्ये. बहीण भावा दोघाचा विवाह लागेल, 5 वर्षाची कन्या दादा भ्रतार मागे. अनेक वाचर आले. भ्रतार म्हणजे म्हातारा. 5 वर्षाची मुलगी मागे लग्नाकरिता, 5 वर्षाची कन्यादादा भ्रतार मागे. 6 वर्षाची कन्यादादा गर्भीन राहीन, ऐका शकुनाची खोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. मला एवढं सांगायचं, सध्या हल्लीच्या काळामध्ये असं झालंय, माय बापाला मानाय कोणी तयार नाही. अहो लहान असताना त्या बापानं आपल्याकरिता हाडाचे काड केले आणि त्या बापाला एक टाईमचं अन्न नाही भेटलं, तो बाप लोकाच्या इथं राब राब कष्ट करून तुम्हा आम्हाला 2 टाईम जेवण ज्याने खायला दिलं आणि आपल्याला लहानपणी खाता जरी येत नसेल तर आपल्याला बारीक एक काला घुसकुट करून दुधामध्ये काला टाकून चपाती चुरून आपल्या मुखात ज्या बापाने घातलं, त्या बापावर आजच्या पिढीचा हा नंद्या बैल बायकूचा ऐकून बैमावा म्हणतो, विठाला विठाला. अहो माझ्या समोरची गोष्ट आहे. मी बीडमध्ये कीर्तनाला गेलतो. एक बाबा आले माझ्या समोर, म्हणे महाराज, बोला, मला कुठं तर धर्मशाळा एखादी पहा. म्हणलं काय झालं बाबा? अहो मी 8 महिने झाले या मंदिरावर आहे. माझा मुलगा मला भाकर सुद्धा देत नाही हो. भाकरचं जाऊ द्या, आम्ही नवरा बायको भाकर करून खातान, पर तो मुलगा मला घरात सुद्धा येऊ देत नाही. बाबाला मी जवळ घेतलं, बाबाला विचारलं, बाबा तुम्हाला जमीन किती? अहो म्हणे मी 40 एकराचा मालक होतो. मी 40 एकराचा मालक होतो, पण माझ्या मुलाने 4 पावलं ठेवा इतकीही सुद्धा जागा ठुली नाही आणि मला घराच्या बाहेर हाकलून दिलं. मग ही जात किती बेईमान असेल? अहो माता पित्यावर जर एवढं जर बेईमान होत असेल तर तुम्हा आम्हाला तो देव, तो भगवान परमात्मा जवळ घेईल का हो? नाही नाही, तो आपल्याला एवढा हानेल. कसा? मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. अहो पहिले गुरु म्हणजे आपली आई आणि बाबा. त्या जर गुरुवर बैमान झालं आणि त्या जर आई वडिलावर जर बैमान झालं तर आपल्याला कुठेही कोणच्याही नदीत नेऊन बुडवा, कोणच्याही गंगेत नेऊन बुडवा, एखाद्या वड्याला बुडवा, पाप धुतल्या जात नाही. आता नाथब्रह्म वारकरी शिक्षण संस्था यांचे चालक मालक नवनाथ महाराज गुंडेकर हे चांगलं त्यांनी सत्कार्य हातात घेतलंय.
आणि मी स्वतः आता मी नवनाथ महाराजांना एवढे कार्यक्रम केलेत आमच्या भागामध्ये गंगाखेड परिसरामध्ये. तेव्हा तुमच्या इकडे नवनाथ महाराज काय प्रसिद्धही नव्हते. आमच्या इकडे आम्ही 2-3 वर्ष फिरलो. पर नवनाथ महाराजांची परिस्थिती मी जवळून पाहिलेली. तो माणूस एवढा गरीब आहे. ज्या वेळेस कार्यक्रम करायचे त्यावेळेस सांगायचं नवनाथ महाराजांनी, मन्नाथ महाराज माझी खूप परिस्थिती बिकट आहे हो. पर त्या नवनाथ महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. ही म्हणजे आज ही मुलं घडते. होत नाही हो कीर्तन भजन करणारा कोणाचाही मुलगा होत नाही. आता आम्ही 4 गोष्टी इथे येऊन सांगतात म्हणजे आम्ही 4 भितडाच्या आतमध्ये अभ्यास केलेला असतोय. आणि 20 आता माझं काय 20च वर्ष चालू आहे. मी कमीत कमी 5-6 वर्ष अभ्यास करून चांगलं पक्क ते कीर्तन बसून ते अभंगाचा अर्थ तीनदा पाठ करून तुमच्यामध्ये सांगणं म्हणजे ही आमची 5 वर्षाची कमाई आहे. आणि तुमच्यापाशी आल्या नवनाथ महाराजांनी सांगितलं मन्नाथ महाराज इथं लई सुरते चांगली असते. तुम्ही हसवाय जाता. मी म्हणलं हसवायचा आपला विनोदाचा विषयच नाही म्हणलं. कोणाला आवडू अगर ना आवडू देवाचं सांगण्याचा प्रयत्न करायचा, विनोदाचा विषयच नाही म्हणलं. पर ते श्रोते बघितल्यावर मया बी बर्डन आलं. मी आता एवढे श्रोते चांगले आहेत आपण काय सांगावं. त्याच्यानं हनुमंतरायाने बुद्धी दिली आणि मी अभंग घेतला करण येते हेची करा. मी अभंग ठरवून तर दुसरा चालतो पर हनुमंतरायाच्या साक्षीने हे अभंग घेतल्या गेला. मग गुरुवर कधी बैमान वाच नाही. गुरु हा परमात्मा परेशू आती ज्याचा दृढ विश्वासू देवतयाचा अंकिला. गुरुवर विश्वास ठेवला पाहिजे आणि संतावर सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे. अहो संतावर विश्वास ठेवला तर आपलं कल्याणच होईल ना आपला उद्धारच होईल. तर का आपण संताच्या संगतीत जर गेलं तर आपल्याला नित्यकर्म निमित्तकर्म आणि प्रायश्चित्य कर्म सत्यकर्म हे आपल्या हातातून घडल्या जातात. आणि देवाला जर विसरलं संताला जर विसरलं तर मग काय होतं. हे दरी नाही काल मग दुसरे दरी नाही काल. हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल हे दरी नाही काल तरी दुसरा येईल. हे दरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल सरतीचे बटिबा काळ बांधून नेईल. सरतीचे बटिबा सरतीचे
प्रेमिकाली हृदयात दान मागायाच थोर करोनियाच दान मागायाच थोर करोनियाच दान मागायाच थोर करोनियाच दान मागायाच थोर सोहम वाजा ओम वाजा सोहम वाजा प्रेम नगरावारी सावध होऊन भजनीला देव कराते वारी माझ्या मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी देवाचं भजन असं झालं पाहिजे. देवाचं भजन केल्यावर साक्षात आपल्याला हनुमंतराय भेट देते. सभापूर्ती धन्यवाद पिघला माधवारी बोल बोलत पिघला माधवारी. वीर वाके विघ्नाचे तुमच्यावर कितीही विघ्न येऊ द्या तो भगवान परमात्मा निवारण करेल. तुका मने नीन व्हावे कळे व्हावे वर्म हे. तुमच्या आमच्यामध्ये परमार्थामध्ये आल्यानंतर नमनता पाहिजे, निंता पाहिजे, अहंकार नाही जमत. आणि देवापाशी तर अहंकार जमतच नाही. जे नमनता नम्रता अंगात ठेवील त्याचा भाव किंवा त्याचा भाव भगवान परमात्म्याला कळतो. सरासरी कोणाचा भाव कळत नाही. किंवा एक आहे नमनता नम्रता अंगीर नेघे रंगी पालटतो. किंवा नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंत. नम्रताने भक्ती करा, भजन करा, हनुमंतरायाची सेवा करा. आज जे पर्व काळ आहे ते महान पर्व काळ आहे. आज मेन गोष्ट शनिवार आलाय, त्याच्यात पौर्णिमा आहे आणि त्यात दुधात साखर. आज रक्षाबंधन आहे. म्हणजे 3 पर्व काळ आहेत. श्रावण मास चौथा, पुन्हा अधिक मास नाही हो, चातुर्मास सॉरी. विठाला विठाला ते चातुर्मास म्हणायचं तर अधिक मास झाला. विठाला विठाला विठाला. कधी एखाद्यावर आपल्या बहिणीला फोन लावून बोलल्या जा. काय तुमच्याकडून काय फारसं असं काय बहीण काय जायजात वगैरे काय असे मौल्यवान वस्तू नाही मागणार. त्या बहिणीला 4 शब्द भाऊ जर गोड बोलेल त्यातच सुखी राहते. आणि तुम्ही लावजा कधी बोलता 4 गोष्टी बहिणीला फोन लावजा. कसं आहे बहिणीला प्रेम म्हणजे भावाचंच असतं. अहो जोपर्यंत आईबाप असते तेव्हा आईबापाचं प्रेम भेटतं. आणि आईबाप जर निघून जातात तर ती पोरकी होती, फक्त तिचा अधिकार फक्त भावावर असतो. किंवा भावाने किती भांडणं असू द्या, किती तंटा असू द्या, पण रक्षाबंधनला बहिणीपाशी राखी चंदारे मेरे भैया से कहना बहिना याद करे हो चंदा बहिणीला याद काढली पाहिजे, तिची आठवण काढली पाहिजे. रक्षाबंधनला गेलं पाहिजे बहिणीपाशी, तिच्या हातानं राखी बांधली पाहिजे. अहो आपल्या संग काही नाही येणार, हेच प्रेम येणार आहे.
आपल्या संग काही नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले करू वेडे वाकडे उत्तर क्षमा अपराध महाराज तुम्ही आ नाही चारिला अधिकार मी आपुला क्षमा